नाव सांग. राणी फुलमाली. तुझी काय साक्ष आहे? माझी तब्येत ना 2018ला जास्त तब्येत खराब झालेली. डॉक्टरकडे गेलेलो पण उशिरा काय आराम भेटत नव्हता. मग डॉक्टरकडे गेलो तर त्याने बोलायला लागला, पहिला रिपोर्ट काढला तर सांगते टायफॉइड झालेला. नंतर माझी तब्येत अजून जास्त खराब होत गेला. तर नंतर बोलला का तुला TB झालं आहे, नंतर परत निमोनिया झाला आहे, मलेरिया झाला आहे असं बोलत होता. त्याच्यामुळं मला जेवण पण जात नव्हतं, एवढीशी एकदम पातळ झालतो. मला इथून तिथून चालता येत नव्हतं. माझी तब्येत जाम खराब झालेली. असं वाटतं का मी आता जगू शकणार नाही, आता वाटतं का मी मरून जाईन. तुला असं वाटत तू आता जगू शकणार नाही? एवढी और सगळी माणसं मला कंपनीत बोलायची का तू एवढी प्रार्थनाला जातस तर तुझा काय फायदा आहे, प्रार्थनाला कशाला जातस, कारण का तू एवढी त्रास आहे तरी तू बरी होस नाही. तर मी झालं नाही होईल बरी. तर मला अजून सैतान पण घाबरवायचा का तू प्रार्थनाला जाऊ नको, तू बरी होणार नाही. तरी पण मी विश्वास काय करू आता, मी तर जास्त तब्येत माझी खराब होत चालली. मी तुला डॉक्टरनी सांगितलं तुला टायफॉइड आहे, मलेरिया आहे आणि अजून काय काय निमोनिया आहे. हां असं बोलला डॉक्टर. नक्की तुझ्या शरीरामध्ये काय काय त्रास होत होते? माझ्या शरीरामध्ये असं म्हणजे असं हे फासल्या छातीमध्ये दुखायचं, असं वाटतं काय मोडून पडणार एवढं दुखायचं. इथून तिथून पण मी चालू शकणार नाही, एवढी पातळ झालेलो मी, भयंकर दिसायचो. मला सगळी बोलायची का एवढी तब्येत तुझी खराब आहे. तर मी बरं काय करू. तर मग मी तरी विश्वास ठेवला. दवाखान्यात परत गेलो तर परत बोलतं काय 6 महिने परत गोळ्या चालू करतो. मी 8 महिना गोळ्या अगोदर खाल्लेलं मी. तर मी जाम रडायला लागलेलो. मग मी काय बोल आता विचारायचा सैतानासाठी काय तू प्रार्थनेला जाऊ नको, तू बरी नाही होणार, आता प्रार्थना सोडून टाक तू असं बोलायला. मग मला असा आवाज आला का तू प्रार्थनेला जा, तू एकदम बरी होशील, प्रार्थनेला जा, तू एकदम बरी होशील असं बोलला. मग ज्या दिवशी ना परिवार मीटिंग होतं तेव्हा वंदना शिट्टरला माझी समस्या सांगू. ज्या दिवशी परिवार तुम्ही सांगा की तुमच्या मुलीला एवढा सर्व त्रास होता, आम त्रास होता. मी पण सेवा करून त्याची पण मी पण कंटलून गेला. तर मग सगळ्याजण जगला हे वाचणार नाही असं. म्हणजे त्याला 25,000 मागितलेला होता रोकडा असा. 25,000 8 दिवसामध्ये त्याचे ऑपरेशन करतील तो त्याचं काय ते पण गॅरंटी घेऊ शकत नाही असं बोललेत. मी याला शिवा द्यायचा, देवावर विश्वास ठेवू. सगळ्या लोक आपल्याला बोलायला लागलेत. मग मी देवावर विश्वास ठेवायला लागला, मी प्रार्थना करायला लागलाय. तुमची मुली त्यावेळेस एकदम बारीक झाली होती, एकदम बारीक, काय त्याची गॅरंटी नाही होता, काय पण गॅरंटी. मी पण कंटलून गेला, हे वाचणार नाही, त्याची तोंडाची आवाज पण नाही येत होता, काहीच नाही. मी पण आवाज पण येत नव्हता, आवाज पण कंटलून गेलेला होता. मी पण त्याची सेवा करू ना. ती सांगते की ती तिथपर्यंत पण चालू शकत नव्हती. जायचा रिक्षामध्ये बघताची पण मी एवढं फिरवला ना बघताची, मला काहीच नाही भेटलेला होता. पूर्ण पण मी पिठाचा गोळा करून खात होता, काहीच नाही. याला बघताची फिरून सोनं होतं, सोनं पण ठेवलेलं आहे. एवढं बघताची फिरवणं काहीच माझा उपयोग नाही झालाय. भक्तांकडे पण तुम्ही भरपूर ठिकाणी जाम फिरवलं बघ. आणि त्या दरम्यान तुझं वजन तू केलं होतं? हा केलेलं. 30 किलो पण माझं वजन नव्हतं. आता माझं वजन 52 किलो झालंय. तेव्हा 30 किलो पण वजन नव्हतं, इतकी बारीक झाली होती. एवढी बारीक झालेली आहे. आता माझं वजन 52 किलो झाला. सगळी माणसं बोलतात, ती कंपनीत पण सगळी बोलतात काय तुला नवीन जीवन मिळलंय, तुझ्या एवढा वजन वाढलंय असं बोलतात. तू मला सांग नक्की तुला आरोग्य कधीपासून तुला म्हणजे मिळायला लागला, कधीपासून तू बरी व्हायला लागली, केव्हापासून? मी नंतर जेव्हा वंदना शिट्टर परिवार मीटिंगमध्ये सांगितलेलं ना तेव्हा मला एकदम बरं वाटलेला. ज्या दिवशी तुला सिस्टरांनी आशीर्वाद दिला, प्रार्थना केली, त्या दुसऱ्या दिवशीपासूनच तू अजिबात गोळ्या घेतला नाही? गोळ्या कायच नाही. मला देवाने तुला पूर्णपणे बरं केलेलं आहे. माझे केस पण गेलतं पूर्ण, सगळे एवढंसं केस झाला. आता एवढंसं कसं असणार होतं, माझ्या केसाला बघून सगळे हसायचे. तर मी घरी येऊन जाम रडायचो. माझे केस काय डोक्यावर थोडेफार तरी केस असतील, एवढंसं कसं असणार? एवढं होते केस, म्हणजे लांबेला काय नव्हतं, एवढंसच लांबे होते. आता एवढीच लांबी होती. लांबे आता एवढं दाखव तुझे केस केवढे लांब झालेत. लांबे झाले आता एवढं झालेलं आहे. एवढं झालंय. पहिला एवढंच केस होते, वेणी पण व्हायची. म्हणजे डोक्यावर थोडेफार केस नव्हते, पातळ होते. आता भरपूर केस झालंय. आता एवढं लांब तुझी वेणी झाली आहे केस. आणि तुझं वजन पण देवाने वाढवलं. तर तू सर्व काही व्यवस्थित जेवते? व्यवस्थित. आता अगोदर काहीच जेवण जात नाही? कायच नाही. जेवत पण होतं, इथून तिथून चालायचे पण आहे, बसता पण आहे, प्लॅटफॉर्मवर काय पण चढायचं पण आहे. एवढा मला त्रास व्हायचा, जाम मी रडायचो. तर आता एकदम बरी आहे. आता मी एवढी कंपनीत काम करतो ना, 10-अर्धा तास पण उभी नाही राहायचो. आता सकाळी तर संध्याकाळपर्यंत तरी अख्खा दिवस तरी उभी राहायचो, तरी मला काय थकवा होत नाही. असं वाटतं का मला अजून काम करावा. एवढा ताकद देवाने दिलंय ना, जाम ताकद दिलेलं आहे. देवाने तुमच्या मुलीला पूर्णपणे बरं केलंय. पण देवाने या मुलीला नवीन जीवनदान दिलेलं आहे, वाचवलेलं आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.